मराठवाडा आणि विदर्भाची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या इसापूर धरणाबाबत एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे. अप्पर पैनगंगा प्रकल्प इसापूर या धरणाचे आता अधिकृतपणे आद्य क्रांतीवीर राजे नौसाजी नाईक जलाशय असे नामकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला असून महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते यांनी या नामकरणासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. खासदार रामराव वडकुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की आद्य क्रांतीवीर राजे नौसाजी नाईक यांचे या भागाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जनतेसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठीच हे नामकरण करण्यात आले असून लवकरच या जलाशयाच्या नवीन नामफलकाचे अनावरण दिमाखात पार पडणार आहे. मरण पत्करलं, परंतु इतिहासाची नोंद नसल्यामुळं बऱ्याचशा लोकांना ते माहीत नसल्यामुळं तरी सुद्धा आमचं ते त्यांचं मंडळ आहे, त्यांच्या वतीनं 8 वर्ष झाले आम्ही कार्यक्रम घेतो आणि आमचा मानस होता की ते हदगाव आणि या बॉर्डरवर असल्यामुळं इसापूर धरणाला त्यांचं नाव द्यावं यासाठी खूप दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत होतो. त्या पाठपुरावाला यश सुद्धा आलं होतं आणि 2024ला GR सुद्धा निघाला होता, परंतु अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही आणि म्हणून पहिलं काम मी खासदार झाल्यानंतर काल माननीय मंत्री महोदयाला बोललो. त्यांना सांगितलं की GR पैनगंगा नगरला 9 ऑक्टोबर 2024ला आपल्याला मी देणार आहे. 2024ला इसापूर धरणाला आद्य क्रांतीवीर राजे नौसाजी नाईक जलाशय असं नाव देण्याचं ठरलं, परंतु अधिकारी अंमलबजावणी करत नाहीत. त्यांनी तात्काळ पत्र काढलं आणि त्यांनी पत्र दिले की अप्पर पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणास आद्य क्रांतीवीर राजे नौसाजी नाईक जलाशय असे नाव देण्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यावर मागणी केलेली आहे. अप्पर पैनगंगा प्रकल्प इसापूर हा राज्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असून विदर्भ मराठवाड्यातील शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. या धरणास आद्य क्रांतीवीर राजे नौसाजी जलाशय असे नामकरण करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. एक 8 ते 15 दिवसामध्ये त्या धरणाला माझ्या उपस्थितीत तो कार्यक्रम होणार आहे. हे माझं समाजाच्या प्रती आणि नौसाजी नाईकाच्या प्रतीचं पहिलं काम आहे. हे आपलं सांगण्याने मला अत्यंत आनंद होतो.